रोलिंग ऍक्शन. पहिले तर पॉडकास्ट बद्दल तुम्ही काय म्हणाल, काय विचार तुमचा? पॉडकास्ट चांगलं असतं ते एक म्हणजे आपल्या तरुण मित्रांना काहीतरी त्यातून शिकायला भेटतं. हम्म, आणि बघितलं मी तुमचं पहिलं पॉडकास्ट आपला रोहित भाऊ सोबत मस्त वाटलं मला ते, कारण की रोहित भाऊ आपलं जे जवळचे संबंध आहे, आमचे मित्रच आहे. चांगलं वाटलं मला त्यांचं पॉडकास्ट. तर मला तुमच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे आणि आपण सुरुवात करू तुमच्या शिक्षणापासून. तुम्ही शिक्षण कुठून घेतलं आणि काय घेतलं? माझं शालेय शिक्षण झालंय कनोसामधून. पहिली ते 10वी पर्यंत मी कनोसामध्ये होतो. तिथं माझा नंबर लागत नव्हता, त्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी भरपूर असे प्रयत्न केले. जवळपास 1.5 महिना वडील तिथे वडिलांनी चक्रा मारले, सकाळ संध्याकाळ रोज शाळेत जायचे. शेवटी माझा नंबर लागला. पहिली 10वी होतो, पहिली 10वी हुशार होतो मी चांगला. 10वी मध्ये पण चांगले टक्के पडले मला, जवळपास 79% होते. तिथून म्हटलं आता काय करायचं, कोणी म्हणायचं डिप्लोमा कर, तर कोणी म्हणायचं 11वी-12वी कर. मित्र होते, मित्र कसे असतात तुम्हाला माहिती आहे, चांगले पण असतात वाईट पण असतात. बरोबर. जवळपास मला चांगले तर मित्र कधी भेटले नाही. जे भेटले ते कामापुरते होते. पण जवळपास मी जे मी जवळ केले ते मी चांगलेच केले, कारण की मला पहिल्यापासून माहित होतं की मित्रापासून आपल्याला धोकाच असतो, कारण की मला अनुभव भेटलेले तसे. पण आता जे मित्र जवळ आहे ते सर्व चांगलेच आहे. तो अनुभव तुम्ही सांगू शकता का? जर अनुभव ओके असेल तर. आता अनुभव तर भरपूर सांगू नाही शकत मी. कॉलेज कितीपर्यंत केलेलं? मी आता इंजिनिअरिंगला आहे. अच्छा. माझं शेवटचे वर्ष झालंय, पण 6वा सेम मला बॅक आहे. 2 सब्जेक्ट बॅक लागलेले. 11वी-12वी नंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. कुठली इंजिनिअरिंग? सिव्हिल इंजिनिअरिंग केली मी. फर्स्ट इयर सेकंड इयर एकदम मस्त गेलं, पण थर्ड इयर पासून माझं जे लक्ष होतं इंजिनिअरिंगला ते सरकून गेलं साईडला. असं का? बिझनेस मध्ये उतरलो मी. हा. मग मला म्हटलं की इंजिनिअरिंग करून काय एवढं महत्वाचं वाटलं नाही मला, त्यामुळे मी इंजिनिअरिंग थोडी साईडला ठेवली. अभ्यास वगैरे सर्व साईडला ठेवून दिलं. मी इकडे येऊन गेलो व्यवसायाकडे. व्यवसाय कपड्यांचाच का निवडला? व्यवसाय कपड्याचाच का निवडला, मला आवड होती कपड्यामध्ये. म्हणजे जे पॅटर्न असतात, जे धुळेमध्ये, आता तुम्हाला माहिती की कपडे कसे भेटतात, फॉर्मल भेटतात, साधे भेटतात. पण आम्हाला काहीतरी वेगळी टेक्निक आहे. आता बघू शकता या शर्ट वरती डिझाईन वेगळी आहे, तर आम्ही असे पॅटर्न लॉन्च करतो आणि आपल्या तरुण मित्रांना त्यांना असे पॅटर्न उपलब्ध करून देतो. कारण की धुळे जिल्ह्यात तर हे पॅटर्न मी कुठे बघत नाही. आपल्या रॉयल मेन्सरला प्रत्येकाचे पॅटर्न अवेलेबल असतात. त्यासाठी मला असं वाटलं की आपण काहीतरी कपड्यामध्ये वेगळं करू लोकांपेक्षा. अभि गायकवाड तुमचे मला गुरु टाईप वाटतं, कारण तुमच्या इंस्टाग्रामवर जेव्हा मी प्रोफाईल बघत होतो तर मी खूप त्यांचे रील्स तुमच्यासोबत बघितले. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोला? ऍक्च्युली ते माझे रोल मॉडेल आहे. अच्छा. मी आज इथपर्यंत आहे तर त्यांच्यामुळे आहे. माझ्या आई वडिलांचा सपोर्ट तर होताच मला, कारण आई वडील जर नसते तर मी इथपर्यंत नसतो. पण शेवटी ते म्हणता नाही का, कोणाचा तरी हात आपल्या पाठीमागे पाहिजे व्यवसायामध्ये सुद्धा. तर अभिदानांचा हात माझ्या वरती जवळपास 5 वर्षापासून आहे. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. आयुष्यात मी किती जरी मोठा झालो तर मी त्यांना कधीच विसरणार नाही. पहिली भेट तुमची केव्हा झाली होती? माझी पहिली भेट त्यांच्यासोबत झाली लॉकडाऊन नंतर 2022 साली. 21-22 साली भेट झाली माझी त्यांच्यासोबत. आणि मग फ्रँचायझी विकत घ्यायचं तुम्ही केव्हा ठरवलं? भेट झाली आणि जवळपास महिनाभर झाला असेल. मी स्वतःहून कॉल केला, मला तुमची फ्रँचायसी आवडली, मला फ्रँचायसी घ्यायची. कारण मी दादांच्या शॉपला काम करून बघितलं. 3-4 दिवस जेव्हा दादांना भेटायला गेलो, म्हणजे मला आवड होती त्यांच्या दुकानात जायचं, दादांसोबत राहायचं. म्हणजे मी लई फॅन होतो दादांचं. दादांसोबत राहिलो वगैरे. मग दादांच्या शॉपला कस्टमर सुद्धा केले मी. दादाला बोललो मला तुमचा स्वभाव पण आवडला आणि तुमचे कस्टमर कसे करता तुम्ही, तुमची हँडलिंग, तुमची प्रोग्रेस, तुमच्या बिझनेस मधली टॅग आयडियाज, बिझनेस आयडियाज मला लई आवडल्या. म्हटलं मला तुमची शाखा घ्यायची. मग दादा मला बोलले तुझं वय कमी, तू करू शकशील का? तुम्ही दादा तुम्हाला देऊन बघा, अख्खा धुळे नाही तर अख्खा खानदेश मध्ये तुमचं नाव गाजवून म्हटलं मी. आणि आज लोकांना वाटतं की मी ते केलंय आणि दादालाही माहिती की मी ते करू शकतो. खरंय. कारण गुंतवणूक किती केली होती मग तुम्ही या फ्रँचायझीसाठी? मी गुंतवणूक केली होती जवळपास 8 लाख रुपयाची. अच्छा. मी लॉकडाऊन मध्ये सॅनिटायझर वगैरे जे विकले त्यातून मला चांगली इन्कम झाली होती. जवळपास माझ्याकडे 3-3.5 लाख पडले होते. आणि वडिलांची म्हणजे वडील माझ्या जॉबला होते. काय जॉब करतात? वडील डिसानला होते, एक MIDC. अच्छा. सेल्स मॅनेजर होते. तर त्यांना पेमेंट तर काही एवढं नव्हतं, 15 ते 17 हजार पेमेंट होती. पण वडिलांना मी बोललो की मला बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही पण आता जॉब सोडा म्हटलं. किती दिवस ती वन कराल, उन्हात अनात फिरायचं, मार्केटिंग करायची.
मी वडिलांना बोललो, वडील काय हे होत नव्हते की नाही तू व्यवसाय नाही करायचं, तू शिक्षण कर, शिक्षण करून चांगली नोकरी कर. म्हटलं नाही शिक्षण तर मला करायचं नाही. म्हटलं तुम्ही जेवढं सांगाल मी तेवढं तुम्हाला डिग्री आणून देईन, पण मला शिक्षण नाही करायचं म्हटलं पुढं. मग माझ्या जी ताई आहे, ताईने पप्पांना सांगितलं की त्याला करू द्या, करून करून काय करा, तो लॉस करण, अजून काय करणार, तेवढे आपले असेच गेले पैसे असं समजा आपण. ताईंचे आभार मानतो, कारण ताई जर वडिलांना सांगितलं नसते तर माझा बिझनेस उभा नसता राहिला. मग पप्पांचे जे पीएफ होतं, जे पप्पाने जॉब सोडलं ते पीएफ काढलं, पप्पांचं काही 2-2.5 लाख पीएफ आलं, माझे जवळपास ते 3-4 लाख होते. मग ते ऍड करून बाकी मी लोन केलं, लोन करून बिझनेस स्टार्टअप केलं. मग पहिले माझी तुम्ही बघितलं असेल, पहिले माझे कस्टमर तुम्ही आले होते दुकानात वाटतं, बरोबर. दुकानात तुम्ही दुकान तर बघितलीच असेल. सुरुवातीला 10 बाय 10 पण नाही म्हणता येणार, एकदम छोटी दुकान होती. तिकडे होती हा. 3 वर्षामध्ये माझी प्रोग्रेस अशी झाली की मी आता इथे दुकान केली. बरोबर. प्रॉफिट वगैरे चांगलं होतं फ्रँचायझी मध्ये का नुकसान होत राहतो? आता ते आपल्यावरती, आपण गिराईक कसे करतो, बिझनेस कसा करतो. फक्त माल विकायचा, उधारीवर करायचा तसं आपलं हे नाही, हेतू नाहीये. म्हणजे करायचं पण बिझनेस एकदम काय ते म्हणतात प्राऊंड प्रमाणे करायचं. जे मार्केटला ट्रेंड अनुसार जे चालतं ते आणायचं, वेगवेगळे आर्टिकल्स आणायचे. मी असे भरपूर असे आयटम विकले. आता रक्षाबंधन असणार तर मी ती भाऊ बहिणीला वॉच देऊ शकतो, ती वॉच आणली. नंतर ते काय म्हणतात थंडीमध्ये ते कॅप आणल्या. म्हणजे मी असा गाजलोय मार्केटला. सिजनल बिझनेस पण तुम्ही मी सिजनेबल पण बिझनेस केले सोबत. तुम्हाला खोटं वाटण मित्रांनो, म्हणजे दिवाळी असते ना, मी दिवाळी ते झेंडूचे हार असताना ते जे डुप्लिकेट हार असतात ते सुद्धा विकलेले. अख्खं म्हणजे जेव्हा दुकान नव्हते ना तर अख्खं स्टॉल फिरायचो मी मार्केटला, प्रत्येकाला विकायचो ते झेंडूचे हार. मी सुरुवातलाही छोटी होती माझी, पण आज मला गर्व वाटतं की मी त्या सुरुवातीचा गैरफायदा घेतला नाही आणि काहीतरी चांगलाच फायदा घेतला त्या पैशाचा मी आणि इथपर्यंत आलो. फ्रँचायझी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? आता तिथं प्रत्येकाची चॉईस असते. फ्रँचायझी तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही पण एक फ्रँचायझी घेतलेली? तर मला तर 4 वर्ष होते फ्रँचायझी घ्यायला. मला तर असं कधी डाऊट आला नाही, कारण की आमचा ओनर चांगला होता. तुम्ही ओनर कडे जा, ओनर कसं वाटतो, ओनरचा स्वभाव बघा. आता मार्केटला असे भरपूर असतात की 2 लाखाला फ्रँचायझी देतो, ₹1,00,000 फ्रँचायझी, जवळपास 50,000 सुद्धा फ्रँचायझी देऊन देतात. बरोबर. पण तुम्ही माणूस बघून जर चॉईस केली, तुम्हाला फ्रँचायझी कशी हवी, तुम्हाला मार्केटला फ्रँचायझी चांगलीच भेटेल. आणि जर तुम्हाला स्वतःची सुरुवात करायची तुम्ही स्वतः सुद्धा स्टार्टअप करू शकता. पण लोक काय विचार करतात, आपण स्वतः स्टार्टअप करणार, कधी सक्सेस होणार, आपण होणार का नाही, आपला धंदा बंद पडणार. मित्रांनो तसं नसतं. जर तुम्ही सक्सेस म्हणजे प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच सक्सेस होणार. आज माझी फ्रँचायझी रॉयलची, पण मी आज चांगल्या पोझिशनला आहे. माझ्यासोबत माझा दादा आहे, त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की मी लॉस मध्ये. मी दादा जसं सांगत गेला मला, मी तसं चालत गेलो आणि आज इथपर्यंत आलो. काही अडचणी पण आल्या असतील? अडचण तर येत राहतात. आता भरपूर अशा अडचणी आल्या. कधी कधी माझं माल यायचं, सकाळी 5 वाजता मी माल घ्यायला जायचो ट्रॅव्हल्स पॉईंटला. 2 वेळेस तर माझा माल गायब होऊन गेला अचानक. अरे बाप. ते आता काहीच करू शकत नाही आपण, पण होऊन जातं. नंतर ते मला माल 4 ते 5 दिवस ऑफिसवर भेटलं. म्हणजे तो माल ऑफिसला चालला गेला होता, मी शोधत होतो माल. मग ते कॉन्टॅक्ट करून आपल्याला ते माल भेटलं, माल कुठे गेला नाही. असं झालं. म्हणजे अडचण तर भरपूर आल्या मला सुरुवात करताना, पण ओपनिंगला अडचण आली, अशी वेगवेगळी अडचण येतं. आता तुमचं जे व्यवसायाचं नाव आहे रॉयल उद्योग, लोकांना परत रिपिटेशन साठी, ग्राहका म्हणजे परत यायला पाहिजे, त्याच्यासाठी थोडे स्ट्रॅटेजी सांगा मला. कारण समजून घ्या, मी एक 20 वर्षाचा एक मुलगा आहे आणि मला एक बिझनेस उभा करायचा आहे कपड्यांमध्येच. तर गिराईक परत यायला पाहिजे, असं काय आपण स्ट्रॅटेजी वापरू शकतो की त्याच्याने गिराईक परत पण येतील आणि मला पण माझ्या धंद्यामध्ये बरकत राहील? असे काही स्ट्रॅटेजी वापरता तुम्ही? आपली मार्केटिंग असते इंस्टाग्रामवर, ती एक मोठं पॉईंट तेच आहे. आपण मार्केटिंग करू शकतो इंस्टाग्रामला. नंतर आपण कपड्याची क्वालिटी तशी चांगली आणायची, म्हणजे कस्टमर आपल्याकडे परत येणार. अजून बस आपलं तेच आहे, मार्केटिंगवरच खेळ असतो सर्व. बरोबर. आजकालचे युवा उद्योजक सर्व मार्केटिंगवरच चालले. बरोबर. तुम्ही बघू शकता भरपूर असे आता मार्केटिंग वाले. आता हॉटेल बागेशी चालू आहे सध्या ट्रेंडला, भरपूर असं नाव ऐकतोय आपण. बरोबर. पहिला ग्राहक तुमचा जो होता त्याचा अनुभव कसा होता तुम्हाला? पहिला ग्राहक माझ्याकडे एकदम कॉमेडीवाला ग्राहक होता. म्हणजे आज पण येतो माझ्या शॉपला, आपल्याशिवाय तो कुठं जात नाही. म्हणजे मी सकाळी शॉप उघडली होती 9 वाजता, कारण की मला एकदम तो आनंद होता की आपली दुकान उघडली.
मी स्वतः मला घ्या आता असं पहिला वाटलं दिवस तुम्हाला. हा, हा. तर तो गिराईक आला 9 साडेनऊ दरम्यान होता. तो एकदम घाई करत होता. 9:30ला जवळच राहतो आपल्या जुन्या घरातला गिराईक. एकदम स्वभाव एकदम चांगला आहे, रॉयल पोरगा आहे. आला, कपडे वगैरे काढले त्याने. जवळपास त्याने 4-5 कपडे काढले. म्हणजे त्यांना 4-5 कपडे काढले. जवळपास तो 9 वाजता आला तर जवळपास तो 11:30ला घरी गेला होता. एवढ्या टाइमपास म्हणजे अख्खी माझी रॅक होती, ती रॅक पूर्ण खाली होती. मला बी एवढा अनुभव नव्हता, मी नवीन नव्हतं त्या व्यवसायामध्ये. अख्खी रॅक माझी खाली होती. त्याने कपडे घेऊन गेला. माझा पहिला कस्टमर होता म्हणून मी त्याला आपण काही बोलू शकत नाही, एवढे कपडे काढले. तो परत घरी गेला, आईला दाखवलं, परत आला माझ्याकडं, मला शर्ट चेंज करून पाहिजे. अरे मग आला, मग त्याला परत चेंज करून दिले. म्हणजे सुरुवात माझी तिथून झाली. पण मला तो कस्टमर लकी ठरला असं समजा तुम्ही, कारण मी आधीपर्यंत चांगला पोझिशनला आहे. चांगला आहे माझा. मग नवीन नवीन कपड्यांचा विषय कसा राहतो की नवीन नवीन ट्रेंड्स आपल्याला आणावे लागतात, बरोबर. तर त्या नवीन ट्रेंड्स तुम्ही कसे ओळखतात, म्हणजे जेणेकरून ग्राहक परत यायला पाहिजे? आम्ही पहिली गोष्ट तर आपण कापड, म्हणजे आमचे जे दादा आहे ते स्वतः त्यांचं हे काय म्हणतात कारखाना आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर ते पहिले कापड आणतात, ते कापड क्वालिटी बघून आणतात. ते 70-80 रुपये मीटरचं कापड आम्ही कधी वापरत नाही. आम्ही जे वापरतो स्टँडर्ड कापड वापरतो. आणि आम्हाला ते हलकं काम करून मजा पण येत नाही. स्टँडर्ड कापड आणून आपण असे पॅटर्न बनवतो. तुम्ही बघू शकता, आता हा सुद्धा आमचा पुण्याचा पॅटर्न आहे. दादांच्या कारखान्यात हा पॅटर्न बनलेला आहे. तर तिकडनं मला पॅटर्न येतात. तर तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे पॅटर्न बनवतो आम्ही. कुठं ग्रिपला पॅटर्न देतो, कुठं कॉलरला पायपिंग देतो. तर आम्ही मार्केटला जे चालतं ते आम्ही कधी कॉपी करत नाही. आमची पॅटर्न बघून लोक कॉपी करतात. भरपूर असे बिझनेसवाले की आमची पॅटर्न बघूनच कॉपी करतात. मला म्हणजे कस्टमरला आणि त्यांना ते सांगायचंय, कॉपी करून काय होत नाही. तुम्हाला जर तुमचं माइंड सेट करायचं आणि काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठं करायचंय तर तुम्ही स्वतःच काहीतरी करा. केवळ लोकांची कॉपी करता तुम्ही, एवढंच सांगणं आहे माझं. काहीतरी करा तुम्ही तुमच्या पण आयुष्यात आणि तुमचं पण नाव मोठं करा. तुमच्या दुकानात मध्ये आता कोणत्या प्रकारचे कपडे आपल्याला अवेलेबल भेटतात? माझ्याकडे पॅटर्न म्हटल्यावर म्हणजे प्रिंटिंग शर्ट असता, फॉर्मल शर्ट असता, ऑफिस शर्ट असता, म्हणजे प्रत्येक प्रकारचे शर्ट्स आहे. आणि आता आपण किड्स वेअर पण सुरू केलेले आहे. अच्छा, त्या हिशोबाने आपण चालतो. प्रत्येकात असतात सर्व कपडे आपल्याकडे. महिलांचे पण आहे का? महिलांचे नाही, फक्त पुरुष. हा, पुरुष. अच्छा, मग नाराज होऊन जातील. मग करू आपण त्यांच्यासाठी, करू आपण भविष्यात. आहे माझं 2-3 वर्षात प्लॅनिंग आहे, काय तर लेडीज साठी पण सुरू करू आपण. असं आहे का? कारण आजकाल बेकार काम होऊन गेले. हा, लेडीज जास्त आहे सध्या. आता सोशल मीडियाचा किती तुम्हाला रोल वाटतो या व्यवसायामध्ये? रोल म्हणायला गेलं तर सोशल मीडियाचं 95 ते 100% तुम्ही सोशल मीडियात समजा. कारण की स्वतःची मेहनत आहे माझी. पण आपण जी रील पोस्ट करतो कस्टमरला कुठं दिसते, ती इंस्टाला दिसते. लोक काहीतरी नवीन, लोकांना वाटतं की या शॉपला काहीतरी नवीन भेटणार. लोक ते बघूनच आपल्या शॉपला येतात. आपल्या शॉपला ती वस्तू चांगल्या क्वालिटी आणि चांगल्या दर्जामध्ये भेटते. तर मी पहिला प्राधान्य माझं रील्सला देणार. सर्वात जास्त प्रेरणा देणारा व्यक्ती तुम्हाला कोण वाटतो तुमच्या जीवनात? प्रेरणा देणार तर असे मी 3 यांना मानतो. म्हणजे माझे आई वडील प्रथम, माझी ताई आणि माझा दादा, अभिदादा. बस. कारण की अभिदादांचा सपोर्टलाही मला. मी इथं चुकत असेल तर ते मला कॉल करून सांगतात तिकडनं. मी ही रील पोस्ट केली, त्यांना चुकीची वाटली तर लगेच मला कॉल करता की बाळा ते चांगला नाही वाटत, तू डिलीट कर. बाळा तू असं कर, बाळा तू तसं कर. दादाच्या तोंडामध्ये एकदम बाळा शब्द आहे माझ्यासाठी. आणि दादा जे सांगतो तसं मी करतो. त्यामुळे माझा प्राधान्य दादांना राहील. आता कपड्यांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय खूप किचकट असतो, लोक असं म्हणतात. म्हणजे जिथं चाललं तिथं चाललं. आता नुकसान पण होत असेल मला असं वाटतं. मग त्या नुकसानाला तू झेपतो कसा? मेंटॅलिटी काय असते तेव्हा? आता तुमचं जे बोलले तुम्ही ते बरोबर बोलले. आपण जे माझं स्टॉक असतं ते भरपूर डेड स्टॉक पण निघतं. ते खराब नाही होत स्टॉक, पण ते पडून पडून जुने होऊन जातात पॅटर्न. मग आम्ही त्यासाठी काय करतो, वर्षातून 2 ऑफर आणतो. आम्ही ऑफर कधी लावत नाही शॉपला, पण प्रत्येक दुकान बघितलं असेल वर्षातून 5-5, 6 ऑफर लावता. पण आपण तसं करत नाही. आपण वर्षातून 2 ऑफर काढतो. एक दिवाळी ऑफर काढतो आणि एक मान्सून ऑफर काढतो. तर 2 ऑफर मध्ये आपण अख्खा स्टॉक काढतो. लोकांना पण फायदा होईल असं ऑफर काढतो आपण. रेट पण तशी ठेवतो. मग अख्खा स्टॉक कसा आपण हे करतो. जे रेट्स वगैरे असतात आपल्याकडे
म्हणजे कुठून सुरुवात होते आणि कुठपर्यंतचे आपल्याकडे आपले रेट एकदम नॉर्मल आहे. जसं म्हणजे गरीब घरातला मुलगा सुद्धा तो शर्ट घेऊ शकतो असे रेट ठेवतो आपण. जवळ 600 ते 700 पर्यंत आपला शर्ट बसतो. अच्छा. आणि शर्टची स्टार्टिंग जर बघायला गेलं तर 500 पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे. 600-700 लास्ट रेट आहे आपल्या शर्टचे. आणि जशी फॉर्मल बघायला गेलं तरी फॉर्मल 550 ते 700 रुपयापर्यंत आपल्याकडे भेटते. म्हणजे 1000च्या खालीच आहे. हा. अच्छा. तुम्ही स्वतःला आता 5 वर्षाचे कुठं बघता तुम्ही आता? म्हणजे आता भविष्यात तर मला मोठं फार व्हायचंय. अजून स्वप्न भरपूर बाकी माझे. फक्त एवढंच तर नव्हतं स्वप्न माझं. भरपूर स्वप्न आहे अजून. 5 वर्षात हाय लेवलला पोहोचायचं आपल्याला. पण म्हणजे स्वतःची फ्रँचायझी उघडायची का फ्रँचायझी वरच कंटिन्यू करायची? ते आता तसं तर काही आपलं प्लॅन नाहीये. आपलं जे चालू आहे ते चांगलं चालू आहे. आणि आपल्याला रॉयल नाव मोठं करायचंय. आपल्या आयुष्यात आपण रॉयल नाव घेतलेलं आहे. फ्रँचायझी चालू केलेली आहे. तर आपल्याला तोच नाव शेवटपर्यंत चालवायचं. कधी डोक्यात असं नाही आलं का की तुला की मी फ्रँचायझी पण स्वतःचा एक ब्रँड उभं करायला पाहिजे असं? नाही, माझे जे मित्र होते, तुम्ही बरोबर बोलले, तर माझे मित्र होते की मला भरपूर सांगतात कवर ते दादांसोबत दादा करतो तो. किती दिवस दादा करणार? दादा काय तुला आयुष्यभर हे नाही करणार आहे? पण मला त्यांना एकच सांगणं आहे, दादा होता म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे आई वडील आणि दादांमुळे मी इथपर्यंत पोहोचलोय. त्यांचीच प्रेरणा आहे. आणि त्यांचा सपोर्ट नसतं तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. आणि त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही आमच्यामध्ये किती हे केलं. त्यांना आता शेवटी ते दादाचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहे. आताच झाले दादाचे फॉलोअर्स. तर मग आम्हाला त्यांना हे करायचंय, काय ते म्हणत नाही का, वेगळं करायचंय. भरपूर अशी प्लॅनिंग झाली पण आपण ते कधी लक्ष दिलं नाही. आपल्याला रॉयलवरच कंटिन्यू करायचंय आणि आपण शेवटपर्यंत रॉयलच करणार. म्हणजे डोक्यात विचारत नाही आपलं. येणार पण नाही 100%. 100% ऑन कॅमेरा तुम्ही सही घ्या. 101% मी लिहून देतो. शिक्का मारून रॉयल नाही तर मग पक्ष बदलून दुसऱ्या. नाही, आपलं तसं काम नाही दादा. आपण एकदम जे भेटते आपलं इमानदारीने भेटतंय. आपलं वेगळं प्लॅनच नाही काही. जर समजा आता एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला कपड्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तो तुमच्याकडे आला, सल्ला काय द्याल तुम्ही त्याला? म्हणजे टॉप 3 मला अशी टिप्स सांगा की जेणेकरून त्याला जो नुकसान होणारा असेल तो होणार नाही आणि तो त्या गोष्टींची काळजी घेईल, जेणेकरून त्याला धंद्यामध्ये बरकत येईल. 100% आपण काहीतरी त्यांना नवीन सल्ले देणार. तर सुरुवातीला तर त्याला आपण सांगू की तू सुरुवात कर. भले ती छोटी असेल, छोट्या सुरुवातमधून तू मोठा होणार. एक सुरुवाती असणार. त्यांना सांगन मी, आता तुला कपड्याचा व्यवसाय करायचा असेल तर थोडं 2 मार्केट फिर. फक्त याच्याकडनं माल घ्यायचा आणि ते विकायचं, त्याच्यामध्ये लक्ष नाही घालायचं. आपण जे मार्केट असतं, अख्खं मुंबई मार्केट आहे वगैरे, तू अख्खं मार्केट फिर. तू जी आता फ्रँचायझी घेणार असेल एक्झाम्पल, तर फ्रँचायझी वाल्याकडे महिनाभर काम करून बघ, काय वाटतं तुला, काय नाही, माल कसा आहे, क्वालिटी कशी आहे ते सांगन. नंतर त्याला सांगन मी की कपड्याची क्वालिटी चांगली आण. बस एवढं आपलं म्हणणं राहील. कारण की आपण जर कस्टमरला चांगले कपडे दिले तर कस्टमर आपल्याकडे परत येणार. एक वेळेस आपण कपडे द्यायचे आणि दुसऱ्या वेळेस तो अवघड असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून माझं म्हणणं असं राहील की क्वालिटी चांगली द्या. बस एवढंच म्हणणं आहे आपलं. बस. कपड्यांचा जेव्हा आपण व्यापार सुरू करतो म्हणजे कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे? पहिले क्वालिटी. आणि तुम्ही जसं सांगितलं की आता की कमी पासून सुरुवात करा. मग कमी म्हणजे किती कमी? म्हणजे गुंतवणूक किती करायला पाहिजे सुरुवातीला? कपड्याच्या धंद्याला तर सुरुवातीला तुम्ही असं समजा 5 ते 6 लाख रुपये गुंतवायला लागतात. 6 लाख रुपये. तर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर 3 ते 4 लाख मध्ये पण होतं. थोडं करूनच ते मोठं होणार. म्हणजे 6 लाख रुपये तुम्ही म्हणताय, फॉर एक्झाम्पल 6 लाख रुपये तुम्ही म्हणताय. मग 6 लाख रुपये म्हणजे नेमकी ते कुठे कुठे इन्व्हेस्ट होतील ते पैसे? थोडं एक्सप्लेन करा मला. आता समजा तुम्ही 40 ते 50 हजार रुपये डिपॉझिट देणार काळाचे. बरोबर. नंतर फर्निचर करणार ₹1 लाखाचं. बरोबर. माल भरणार 2-2.5 लाखाचं. बरोबर. बाकी तुमची ओपनिंग जे करता तुम्ही 4 तुमची पाहुणे मंडळी येतात त्यांचं स्वागत वगैरे असतं. नंतर अजून मुलं लावता तुम्ही कामासाठी, असं वेगवेगळं असतं. त्यामध्ये जवळपास 5 ते 6 लाख रुपये लागतात. एक जर सल्ला द्यायचा असेल म्हणजे जे लोक डिमोटिवेट होतात, ज्यांना म्हणजे मोटिवेशनची गरज असेल, तर 1 पीस ऑफ ऍडवाइस तुम्ही काय द्याल त्यांना? असं सांगा मित्रांनो की तुम्ही खचू नका. आज तुमच्याकडे काही नाहीये पण भविष्यात तुमच्याकडे त्याच्यापेक्षा मोठं असणार मित्रांनो. कारण की
जे आपले जवळचे असतात ते आपल्याला मागं खेचायचा प्रयत्न करतात. भरपूर असे असतात की आपल्या आयुष्यात मागं खेचायचा प्रयत्न करतात. मला पण झाला, माझ्या पण आयुष्यात मला भरपूर जणांनी मागं खेचलेलं आहे, पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला पण एकच सांगणं, कधीच खचू नका आयुष्यात. तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे, तुम्ही छोटस का होईना बिझनेस टाका, त्यामधून तुम्ही मोठं होणार आणि नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठी ग्रोथ करणार, एवढं मला सांगणं आहे. आणि नक्कीच मोठं होणार, बस एवढंच वाटलं. एक मला प्रॉमिस पाहिजे तुमच्याकडून. बोला. मला माहिती नाही होईल का नाही शक्य, पण जसं आता मी तुमचं पॉडकास्ट घेतलंय, तुमचे जे आदर्श रोल मॉडेल आहेत अभि गायकवाड, त्यांच्यासोबत जर माझं पॉडकास्ट होईल शक्य, तर तुम्ही ते करून द्या मला. 100% दादाला सांगन मी, तर चांगलं होईल माझ्यासाठी. हो. दादा आलेले तिकडे बुलढाणा ओपनिंगला. अच्छा, दादा येणारच आहे, तर सांगन मी दादाला 100%. चला मग एक प्रॉमिस भेटून गेलाय आपल्याला. चला मग, धन्यवाद. धन्यवाद.